आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व्हायरल होणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्या आवाजातील हनुमान चालीसाचा व्हिडिओ याला तुफान प्रतिसाद मिळतोय। कधी कधी आपल्यातले सुप्त गुण आपल्यालाच कळून येत नाहीत आणि याची जाणीव मला या व्हिडिओला मिळणाऱ्या प्रतिसादावरून झाली, असे विधान कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी केले। हे अचानक आणि सहज घडलंय। हनुमान चालीसासाठी रेकॉर्डिंग केल्यानंतर माझा आवाज चांगला आहे अशा प्रतिक्रिया मला मिळाल्या। ओमी कलानी यांच्या उल्हासनगर येथील प्रचार कार्यालयाच्या लोकार्पणवेळी उपस्थित असताना शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। हे आमचे संस्कार आहेत आणि बाळासाहेबांची शिकवण, त्यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत। येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात हे चित्र स्पष्ट होईल आणि हिंदुत्वाच्या विचारांचा विजय होईल असा विश्वास देखील शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। त्याचबरोबर ओमी कलानी हे मैत्रीतील सच्चा माणूस असून 10 वर्षांपासून त्यांनी मला पाठिंबा देत यंदा देखील बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीच्या उमेदवारावर पुन्हा विश्वास दाखवला असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। मला वाटलं नव्हतं की हनुमान चालीसा जी आहे ती व्हायरल होईल आणि कार्यकर्त्यांचे फोन, पदाधिकाऱ्यांचे फोन, सामान्य लोकांचे फोन की तुम्ही चांगलं गाऊही शकता। आपल्याला कधी कधी माहिती नसतं की आपल्या आतमध्ये काय काय गोष्टी ज्या त्या लपलेल्या असतात, पण हनुमानाची भक्ती जी आहे ती खूप लहानपणापासून जे आहे हे आमच्यावरती संस्कार झाले आणि हनुमान चालीसा बोलल्याशिवाय जे आहे हे दिवस सुरू होत नाही। असंच काही लोकांनी सांगितलं की हे आपण ट्राय करूया, तर ते सहज असं अचानक ठरलं की ते ट्राय करूया करून ट्राय केल्यानंतर ते चांगलं झालं आणि आज हनुमान जयंती होती, योगायोग हनुमान जयंती झालं आणि एक वेगळा अनुभव होता रेकॉर्डिंगचा पण। जसं बाकी वेगळा अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यातून जे काही तयार झालं, मला वाटतं लोक जे आहेत ती डिसाईड करणारी आहेत की त्यांना ते आवडलं। पण मला वाटतं माझं जे 100% देण्याचं काम मी केलं। मला वाटलं नव्हतं की एवढं हनुमान चालीसा म्हणजे ते टाकल्या पुन्हा जे आहे हे व्हायरल होऊन माझ्याकडे भरपूर मित्रांनी वगैरे पुन्हा पाठवलं मला की एवढं चांगलं हनुमान चालीसा तुम्ही गाऊ शकता का। पार्लमेंटमध्ये हनुमान चालीसा बोललो होतो जेव्हा मला चॅलेंज केलं होतं तेव्हा ती हनुमान चालीसा व्हायरल खूप झाली होती आणि आज देखील जे आहे हनुमान चालीसा जे आहे ते मला वाटतं सगळ्यांकडे पोचलेली आहे। तेच करायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि येत्या 4 तारखेला आपल्याला कळेल की जे हिंदुत्वाचे विचार, जे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे, या बाळासाहेबांच्या विचारांना जे आहे हे लोक जे आहे हे 100% जे आहे हे पाठिंबा देतात। हिंदुत्वाच्या विचाराला जे आहे पूर्णपणे पाठिंबा लोकांचा आहे आणि येणाऱ्या 4 तारखेला आपल्याला रिझल्टच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी कळतील की जे खरे वारसदार आहेत, जे खरं हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत, जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यांच्या मागे कशा प्रकारे जी आहे ती जनता उभी आहे। आज या कल्याण लोकसभेमधील टीम ओमी कलानीचं हे भव्यदिव्य कार्यालयाचं ओपनिंग आज या ठिकाणी पार पडलं। मी यासाठी ओमीजींचं आणि टीम ओमी कलानीचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की सेंट्रल ऑफिस टीम ओमी कलानीचं इथे उद्घाटन झालेलं आहे। मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये आमचे देखील शिवसेनेचे कार्यालय जे आहे ते आता काही दिवसामध्ये ओपन होतील, पण हे कार्यालय जे आहे ते त्यांनी पहिलं म्हणजे अलायन्स पार्टनर कशा प्रकारे प्रोॲक्टिव्हली काम करतो याचं उदाहरण जे आहे हे ओमीजींचं या ठिकाणी आहे की त्यांनी जी दोस्ती 2014मध्ये सुरू केली ती दोस्ती जी आहे ती आज देखील 10 वर्षानंतर तशीच आहे, विदाऊट एनी कंडिशन, बिनशर्त पाठिंबा जो आहे हा टीम ओमी कलानींनी आणि ओमीजींनी या लोकसभेमध्ये देखील शिवसेनेला दिलेला आहे, महायुतीच्या उमेदवाराला दिलेला आहे। त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। BN न्यूज उल्हासनगर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।